नमस्कार. आपण आधुनिक भारताच्या इतिहासाच्या संदर्भाने आज आपण भारताच्या संविधानाची माहिती किंवा भारताचं संविधान कशा प्रकारे निर्माण झालं, भारतीय संविधानामध्ये कोणकोणती कलमं आहेत आणि कोणकोणती कलमं ही अतिशय महत्त्वाची आहेत, हे संविधान निर्माण होत असताना त्या ठिकाणी कोणकोणत्या समित्या होत्या, त्या समित्याचं कामकाज किती दिवस चाललं, त्यापैकी मसुदा समितीचे अध्यक्ष कोण होते आणि एकंदरीतच भारतीय संविधानाचा प्रक्रियेचा हा जो काही प्रवास आहे तो कसा झाला याची माहिती आपण या व्हिडिओमध्ये प्रामुख्याने पाहणार आहोत. आपण जर YouTube चॅनलवर नवीन असाल तर व्हिडिओ आवडला तर लाईक करा, कमेंट करा आणि आपल्या मित्रांना शेअर करा. चला तर बघूया आपण भारताचं संविधान. मित्रांनो, प्रत्येक देशाचा कारभार जर कायद्याच्या सुरक्षेमध्ये किंवा कायद्याच्या चौकटीमध्ये किंवा कायद्याच्या चाकोरीमध्ये जर चालवायचा असेल तर त्यासाठी त्या देशाला संविधानाची गरज असते आणि ज्या देशाचं संविधान चांगलं असेल त्या देशाचा राज्यकारभार हा चांगल्या पद्धतीने चालतो. आपल्या देशावर ज्यावेळी इंग्रजांचं राज्य होतं त्यावेळी इंग्रजांनी वेगवेगळे कायदे केले. मग 1773चा रेग्युलेटिंग ऍक्ट असेल किंवा त्याच्यानंतर 1884चा पेट्स इंडिया ऍक्ट असेल किंवा त्याच्यानंतर 1935चा कायदा असेल, अशा प्रकारचे वेगवेगळे कायदे इंग्रजांनी यासाठी केले की या देशामध्ये त्यांचा कारभार हा सुरळीतपणे चालावा. यासाठी कायद्याचं राज्य निर्माण करण्यासाठी इंग्रजांनी वेगवेगळ्या प्रकारचे कायदे आपल्या देशात केले. ज्यावेळी आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळणार या स्टेजपर्यंत आपण आलो त्यावेळी इंग्रजांनी आपल्या देशामध्ये संविधान निर्माण करावं यासाठी काय केलं, इंग्रजांनी कॅबिनेट मिशन भारतात पाठवलं, ज्याला आपण त्रिमंत्री योजना म्हणतो. हे कॅबिनेट मिशन भारतामध्ये आलं. कॅबिनेट मिशननी भारतात सांगितलं की तुम्हाला तुमचं संविधान तयार करायचं. मग संविधान तयार करण्यासाठी संविधान सभा निर्माण करण्यात आली. या संविधान सभेची सदस्य संख्या होती 389. अर्थात भारत आणि पाकिस्तानची फाळणी झालेली नव्हती 1946ला. मग हे संविधान सभा निर्माण करण्यात आली. संविधान सभेचे सदस्य होते 389 आणि 18 जुलै 1947ला भारतीय स्वातंत्र्याचा कायदा ब्रिटिशच्या पार्लमेंटमध्ये पारित करण्यात आला. त्यानंतर भारतामध्ये जे काही पाकिस्तान आणि भारताची जी काही फाळणी झाली या फाळणीमधून काही सदस्य संख्या कमी झाली. मग किती सदस्य राहिले भारतीय संविधान सभेमध्ये? 299 एवढे सदस्य राहिले. यामध्ये सदस्य प्रमुख कोणकोणते होते तर डॉक्टर राजेंद्र प्रसाद, जे की नंतर भारताचे पहिले राष्ट्रपती झाले, पंडित जवाहरलाल नेहरू जे प्रथम प्रधानमंत्री झाले भारताचे, सरदार वल्लभभाई पटेल जे भारताचे पहिले गृहमंत्री आणि उपपंतप्रधान झाले, त्यानंतर मौलाना अबुल कलाम आझाद जे स्वतंत्र भारतामध्ये नंतर कायदा शिक्षण मंत्री झाले, ज्यांचा जन्मदिवस आपण शिक्षण दिन म्हणून साजरा करतो 11 नोव्हेंबर. त्यानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे भारताचे नंतरच्या काळामध्ये पाहतो आपण किती मोठे कायदेतज्ञ म्हणून पुढे आले, भारताचे कायदा मंत्री झाले. बलवंतराय मेहता ज्यांच्या अध्यक्षतेखाली नंतर आपण समित्या स्थापन केल्या. श्यामाप्रसाद मुखर्जी ज्यांनी जनसंघाची स्थापना केली. राजकुमारी अमृत कौर, हंसाबेन मेहता अशा काही स्त्री सदस्य आपण होत्या, ज्यामध्ये राजकुमारी अमृता कौर, हंसाबेन मेहता, रेणुका रे, दुर्गाबाई देशमुख, विजयालक्ष्मी पंडित, सरोजिनी नायडू, सुचिता कृपलानी, कमला चौधरी, बेगम एजाज रसूल अशा प्रकारचे महत्वाचे काही पुरुष सदस्य आणि काही महत्वाच्या स्त्री सदस्य अशा साधारणतः 299 लोकांचं किंवा सदस्यांचं हे संविधान सभा आपल्या देशात निर्माण झाली. कशासाठी? देशाचं संविधान तयार करण्यासाठी. आता पहा पुढे. मग संविधान सभा तयार झाली, संविधानाचे सदस्य ठरले. मग संविधान सभेचं पहिलं अधिवेशन झालं. पहिलं अधिवेशन झालं संविधान सभेचं 9 डिसेंबर 1946 दिल्लीच्या सेंट्रल हॉलमध्ये. 9 डिसेंबर 1946ला संविधान सभेचं पहिलं अधिवेशन घेण्यात आलं. या अधिवेशनाचे तात्पुरते अध्यक्ष म्हणून तत्कालीन वयोवृद्ध काँग्रेसचे जे नेते होते डॉक्टर सच्चिदानंद सिन्हा. या डॉक्टर सच्चिदानंद सिन्हा यांना काय केलंय तर यांना या ठिकाणी अध्यक्ष म्हणून निवडण्यात आलं. 9 डिसेंबर 1946च्या पहिल्या अधिवेशनाचे अध्यक्ष.
मग 2 दिवसानंतर दुसरं अधिवेशन भरलं 11 डिसेंबर 1946. मग 11 डिसेंबरच्या या अधिवेशनामध्ये कायमस्वरूपी अध्यक्षाची नेमणूक करण्यात आली. मग संविधान सभेचे कायमस्वरूपी अध्यक्ष म्हणून डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांची निवड करण्यात आली. संविधान सभेचे सल्लागार म्हणून BN राव यांची निवड करण्यात आली. आणि 13 डिसेंबर 1946 ला पंडित जवाहरलाल नेहरू यांनी उद्दिष्टांचा ठराव मांडला. उद्दिष्टांचा ठराव म्हणजे ज्याला आपण भारताच्या प्रियांबल किंवा सरनामा म्हणतो, हा उद्दिष्टांचा ठराव 13 डिसेंबर 1946 ला पंडित जवाहरलाल नेहरू यांनी मांडला. मग आता दुसरं अधिवेशन झालं 11 डिसेंबर 1946 च्या दिल्लीच्या सेंट्रल हॉलमध्ये. अध्यक्ष ठेवण्यात आले कायमस्वरूपी डॉक्टर राजेंद्र प्रसाद. अशा प्रकारे या संविधान सभेच्या एकूण 22 समित्या उपसमित्या नेमण्यात आल्या. यापैकी एक अतिशय महत्वाची समिती, ज्या समितीनं भारताचं संविधान तयार केलं, ती समिती म्हणजे मसुदा समिती. आणि या मसुदा समितीचे जे काही अध्यक्ष होते ते होते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. 29 ऑगस्ट 1947 ला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या अध्यक्षतेखाली देशाचं संविधान लिहिणारी समिती नेमण्यात आली, जिचे अध्यक्ष होते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि 6 इतर सदस्य होते. त्यामध्ये कोण होतं? अल्लादी कृष्णस्वामी अय्यर, कन्हैयालाल मुंशी किंवा ज्यांना आपण KM मुंशी म्हणतो, गोपाल स्वामी अयंगार, सय्यद मोहम्मद साबुल्ला, DP खेतान आणि BR मित्तर असे एकूण 6 सदस्य होते. त्यापैकी एका सदस्याचं निधन झालं, एक सदस्य अमेरिकेला निघून गेले, 2 सदस्य आजारी असल्यामुळे काही भारतीय दिल्लीला येत नव्हते, उरलेले 2 राज्याच्या राजकारणाच्या निवडणुकीमध्ये राज्यातच थांबायचे, दिल्लीला थोडंसं कमी केलं जाणार होतं. या परिस्थितीमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यावर संपूर्ण संविधान तयार करण्याची जबाबदारी घेऊन पडली आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ती समर्थपणे पेलून दाखवली. म्हणून देशाचं संविधान किंवा देशाच्या संविधानाचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना आपण ओळखतो. मित्रांनो, अशा प्रकारे हे संविधान तयार झालं. संविधानाचं कामकाज साधारणतः 1082 दिवस चाललं. 2 वर्ष 11 महिने आणि 18 दिवस एवढ्या मोठ्या कालावधीमध्ये देशाचं संविधान तयार झालं. आणि या संविधानामध्ये बघा 26 नोव्हेंबर 1946 ला देशाचे जे काही संविधान तयार झालं होतं ते संविधान मान्य करण्यात आलं, स्वीकारण्यात आलं. कोणी स्वीकारलं मित्रांनो? त्या 299 लोकांनी ते स्वीकारलं. त्याचे अध्यक्ष कोण होते? डॉक्टर राजेंद्र प्रसाद हे त्यांचे अध्यक्ष. डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांनी त्या संविधानाच्या याच्यावर स्वाक्षरी केली आणि ते संविधान स्वीकारले. आणि जे काही उपस्थित सदस्य होते साधारणतः त्या ठिकाणी 284 सदस्य उपस्थित होते 299 पैकी. त्या 284 लोकांनी त्या ठिकाणी स्वाक्षऱ्या केल्या आणि भारताचं संविधान 26 नोव्हेंबर 1949 रोजी स्वीकारण्यात आले. म्हणून आपण दरवर्षी 26 नोव्हेंबर हा जो दिवस आहे तो भारताचा संविधान दिन म्हणून साजरा करतो, कारण त्या दिवशी भारताचं संविधान स्वीकारण्यात आलं. मित्रांनो, संविधान स्वीकारलं 26 नोव्हेंबर 1949. परंतु खऱ्या अर्थानं संविधानाची अंमलबजावणी जी आहे ती पूर्णार्थानं केव्हा झाली? तर ती झाली 26 जानेवारी 1950. 26 जानेवारी 1950 ला देशाच्या संविधानाची प्रत्यक्ष अंमलबजावणी झाली. म्हणून आपण 26 जानेवारी हा दिवस देशाच्या या स्थापनेचा प्रजासत्ताक दिन म्हणून साजरा करतो. ज्या ठिकाणी प्रजासत्ताक निर्माण झालं 26 जानेवारी 1950. आणि 26 नोव्हेंबरला काय झालं तर संविधान स्वीकारलं, देशाचं संविधान स्वीकारलं. मग आता 26 नोव्हेंबर पासून ते 26 जानेवारी पर्यंत आपण थांबलो संविधान लागू करायला. का थांबलो? कारण लाहोर अधिवेशनाच्या नंतर 1930 मध्ये, लाहोर अधिवेशन 1929चं रावी नदीच्या काठी झालेलं, या लाहोर अधिवेशनामध्ये 1930 या वर्षी 26 जानेवारी हा दिवस
स्वातंत्र्य दिन म्हणून पाळला जातो. म्हणून त्या दिवसाची आठवण राहावी म्हणून 26 जानेवारी 1950 रोजी भारताच्या संविधानाची प्रत्यक्षपणे अंमलबजावणी करण्यात आली. मित्रांनो, ही झाली अंमलबजावणी. देशाच्या संविधानामध्ये अशा प्रकारचा 26 नोव्हेंबर हा संविधान दिन आणि 26 जानेवारी हा प्रजासत्ताक दिन. आपल्या देशाचं संविधान जेव्हा अंमलात आलं 26 जानेवारी 1950ला, त्यावेळी त्या संविधानामध्ये 395 कलम होती. 395 कलम, 8 परिशिष्ट होती आणि 22 भागामध्ये त्याची विभागणी करण्यात आली होती. आज जर आपण पाहिलं तर ती कलम 465 कलम झालेली आहेत, 12 परिशिष्ट झालेली आहेत आणि 25 भाग झालेले आहेत. म्हणजे सध्या संविधानाची कलमांची संख्या वाढलेली आहे. परंतु ज्यावेळी संविधानाची अंमलबजावणी झाली त्यावेळी 395 कलम, 8 परिशिष्ट आणि 22 भाग. सध्या जर आपण पाहिली तर 465 कलम, 12 परिशिष्ट, 25 भाग. पहिलं कलम बघा संविधानात काय म्हणतात. संविधानाचं जे पहिलं कलम आहे ते आहे 1 ते 4 मध्ये काय सांगितलंय, संघ राज्य आणि त्याचं कार्यक्षेत्र. म्हणजे भारताचं संघराज्य कोणकोणत्या ठिकाणी आहे, देशाच्या संघराज्याचं नाव काय आहे, देशाच्या संघराज्याची सीमा कोणकोणती आहे, कार्यक्षेत्र कोणकोणतं आहे, या सगळ्या बाबींची माहिती पुढे दिलेली आहे. कलम 1 ते 4 मध्ये दिलेली आहे. कलम 1 ते 4 मध्ये काय दिलंय, संघ राज्य आणि त्याचं कार्यक्षेत्र. की भारताचं संघराज्य आहे. संघराज्य म्हणजे राज्यांचा संघ आहे. आपल्या देशामध्ये वेगवेगळे राज्य आहेत, त्याचा संघ निर्माण झालाय, ज्याला आपण संघ राज्य म्हणतो. या संघ राज्याचं कार्यक्षेत्र कोणतं राहील याची माहिती कलम 1 ते 4 मध्ये दिली आहे. कलम 5 ते 11 खूप महत्वाचं आहे. त्या ठिकाणी भारताचं नागरिकत्व दिलेलं आहे. कलम 5 ते 11 मध्ये भारताचं नागरिकत्व, की या देशाचा नागरिक कोणाला म्हटलं जाईल, या देशाचा नागरिक कोण असेल, या देशाच्या नागरिकाला जर नागरिकत्व दुसऱ्या देशातल्या लोकांना जर मिळवायचं असेल तर काय करावं लागेल, या सगळ्या बाबींची माहिती कलम 5 ते 11 मध्ये नागरिकत्व या अंतर्गत दिलेली आहे. कलम 12 ते 35 अतिशय महत्वाचे आहेत, कारण या कलम 12 ते 35 मध्ये भारताच्या नागरिकांना कोणते मूलभूत अधिकार असतील. मी तुम्हाला संविधान तर दिलंय, पण देशातल्या लोकांना अधिकार काय असतील, या अधिकाराची माहिती, या अधिकाराचं विवरण कलम 12 ते 35 मध्ये भारताच्या संविधानात दिलेलं आहे, ज्याला आपण फंडामेंटल राईट म्हणतो, ज्याला आपण भारताच्या संविधानाचे मूलभूत हक्क म्हणतो. नागरिकांना दिलेले मूलभूत हक्क. मूलभूत हक्क म्हणजे काय, तर मूलभूत हक्क म्हणजे जे हक्क सहजासहजी कुणालाही काढून घेता येत नाहीत, कमी करता येत नाही, त्या हक्कांना मूलभूत हक्क म्हणतात. आणि जे हक्क व्यक्तींना चांगलं जीवन जगण्यासाठी अत्यावश्यक असतात, असे हक्क म्हणजे मूलभूत हक्क. मग मूलभूत हक्क कुठे आहे, तर कलम 12 ते 35 मध्ये. कलम 36 ते 51 मध्ये काय आहे, मार्गदर्शक तत्व आहे, की राज्याचं धोरण आखताना किंवा राज्य कारभार करताना कशा प्रकारचा राज्य कारभार करावा, लोककल्याणकारी राज्य कसं करावं, लोककल्याणकारी राज्य करण्यासाठी कोणकोणत्या बाबीचं त्या ठिकाणी अंमलबजावणी करावी, या दृष्टिकोनातून राज्याच्या धोरणाची मार्गदर्शक तत्व कलम 36 ते 51 अंतर्गत दिलेली आहे भारताच्या संविधानात. कलम 51 क मध्ये मूलभूत कर्तव्ये दिलेली आहे, की आपल्या देशाच्या नागरिकांना जशी मूलभूत हक्क आहेत 12 ते 35 कलम मध्ये, तसे काही मूलभूत कर्तव्यही आहेत आणि त्या कर्तव्यांची संख्या 11 आहे. 11 वेगवेगळ्या प्रकारची कर्तव्ये भारतीय नागरिकांना करावी लागतात. त्याची माहिती कलम 51 क अंतर्गत दिलेली आहे. 11 मूलभूत कर्तव्य आहेत. कलम 52 ते 151 या ठिकाणी भारताचं संघराज्य दिलेलं आहे. मग संघराज्यामध्ये कोण कोण असेल, राष्ट्रपती, प्रधानमंत्री, त्याच्यानंतर त्याचं लोकसभा, राज्यसभा, नेमकं काय काय असेल या सगळ्या बाबीची माहिती या कलम 52 ते 151 मध्ये दिलेली आहे. त्यानंतर कलम 152 ते 337 मध्ये घटक राज्यांची माहिती दिलेली आहे, की भारताच्या संघराज्यामध्ये कोणकोणते घटक राज्य असतील, त्यांचा विस्तार किती असेल, कार्यक्षेत्र कोणतं असेल, या संदर्भातली माहिती कलम 152 ते 237 अंतर्गत दिलेली आहे. त्यानंतर कलम 239 ते 242 मध्ये भारतामध्ये केंद्रशासित प्रदेश कोणते असतील, ज्याला आपण संघशासित प्रदेश म्हणतो, या संघशासित प्रदेशांची माहिती दिलेली आहे.
ती म्हणजे कलम 239 ते 242. त्यानंतर कलम 243 मध्ये काय दिलेलं आहे तर पंचायत राज. पंचायत राज हे 243 कलमाच्या अंतर्गत दिलेलं आहे. मग पंचायत राज म्हणजे ग्रामपंचायती असतील, पंचायत समित्या असतील, जिल्हा परिषद असतील, नगरपालिका असतील, महानगरपालिका असतील, कॉन्टेनमेंट बोर्ड असतील, हे सगळ्यांची माहिती कुठे दिलेली आहे तर ती 243 कलमामध्ये दिलेली आहे. पंचायत राज, ग्रामीण स्थानिक स्वराज्य संस्था आणि शहरी स्वराज्य संस्था. त्यानंतर कलम 244 अनुसूचित क्षेत्र आणि जनजातीय क्षेत्र कोणकोणते आहेत त्याची माहिती दिली आहे. त्यानंतर कलम 245 ते 263 मध्ये केंद्र आणि राज्यांचा संबंध कसा असेल. म्हणजे आता केंद्र आहे, राज्य आहे, मग त्याचा संबंध कसा असेल या केंद्र आणि राज्याच्या संदर्भामध्ये कलम 245 ते 263 मध्ये माहिती दिलेली आहे. त्यानंतर कलम 264 ते 300 मध्ये वित्त व्यवस्था, मालमत्ता या संदर्भातली माहिती दिलेली आहे. त्यानंतर कलम 301 ते 360 मध्ये राज्याच्या क्षेत्रातील व्यापार कसा चालेल, या व्यापाराचे कोणकोणते नियम असतील, कशा प्रकारचा एक राज्य दुसऱ्या राज्याशी व्यापार करेल याची माहिती दिलेली आहे कलम 264 ते 300 मध्ये. कलम 301 ते 307 मध्ये राज्य क्षेत्रातील व्यापार. कलम 308 ते 323 मध्ये केंद्र आणि राज्यातल्या सेवा कोणकोणत्या असतील. केंद्राचे कर्मचारी कोणते असतील, राज्याचे कर्मचारी कोणते असतील, काही केंद्राचे कर्मचारी राज्यात गेले असतील तर त्यांच्या कोणकोणते काय काम असतील या संदर्भाने साधारणतःची माहिती आहे ती कलम 308 ते 323 मध्ये दिलेली आहे, केंद्र व राज्यांच्या अंतर्गत येणाऱ्या सेवा. त्यानंतर कलम 324 ते 329 अंतर्गत देशाच्या निवडणुका. मग निवडणुका किती वर्षांनी घ्यायच्या, कशा घ्यायच्या, निवडणुकीला वयाची मर्यादा किती ठेवायची, कोणकोणत्या अटी ठेवायच्या, निवडणूक आयोग कसा निर्माण करायचा, निवडणूक आयोगामध्ये किती सदस्य असावेत, स्त्री सदस्य निवडणूक आयोग का असावा का एक सदस्य असावा, या सगळ्या बाबीची माहिती दिलेली आहे कलम 324 ते 329. कलम 330 ते 342 मध्ये विशेष तरतुदी केलेल्या आहेत SC, ST आणि ओबीसी साठी. म्हणजे जे पूर्वाश्रमी जे अनुसूचित जाती जमातीचे लोक आहेत त्यांच्यासाठी वेगळ्या प्रकारच्या तरतुदी संविधानामध्ये केलेल्या आहेत. त्या संविधानातल्या कलम 330 ते 342 अंतर्गत येतात. त्यानंतर कलम 343 ते 351 मध्ये राज्याच्या भाषा सांगितल्या की कोणकोणत्या भाषा असतील राज्याच्या. त्यानंतर कलम 352 ते 360 मध्ये आणीबाणी विषयक तरतुदी. 352 मध्ये आणीबाणी कोणती, 356 मध्ये आणीबाणी कोणती, 360 मध्ये आणीबाणी कोणती, ती आणीबाणी कधी लावायची, कोणी लावायची, का लावायची, किती कालावधीसाठी लावायची, कोणाची मान्यता घ्यायची, या सगळ्या बाबीची माहिती दिलेली आहे कलम 352 ते 360 मध्ये. त्यानंतर 368 कलमाच्या अंतर्गत घटना दुरुस्ती कशी करायची. कारण येणाऱ्या काळामध्ये काही संविधानामध्ये दुरुस्त्या कराव्या लागतील आणि जर त्या संविधानात दुरुस्ती करायची असेल तर ती कशी करावी या संदर्भातली माहिती करून दिलेली आहे संविधानातील कलम 368 अंतर्गत दिलेली घटना दुरुस्ती. त्यानंतर महत्वाची कलम कोणकोणती, संविधानातील अतिशय महत्वाची कलम ज्यावर वारंवार परीक्षेत प्रश्न विचारतात, जे आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. कारण भारताचं संविधान हे आपला अभिमान आहे. मेरा संविधान मेरा अभिमान. म्हणून भारताच्या संविधानामध्ये कोणकोणत्या तरतुदी आहेत, संविधानात काय काय दिलेलं आहे, कोणकोणते फंडामेंटल राईट्स आहेत, कोणकोणत्या ड्युटीज आहेत, हे सगळं नागरिकांना माहिती असणं गरजेचं आहे. म्हणजे पर्यायाने संविधान साक्षरता ही काळाची गरज बनलेली आहे. बघा महत्वाचे कलम. कलम 1 मध्ये काय दिले, भारत हा राज्यांचा संघ आहे. म्हणजे संघ राज्य नाही तर राज्यांचा संघ आहे. भारतामध्ये अनेक राज्य आहे, त्या राज्यांचा संघ असेल भारत. त्याचं दिले माहिती कलम 1 मध्ये भारत हा राज्यांचा संघ असा शब्द वापरलेला आहे. कलम 2 मध्ये काय दिलंय, नवीन राज्यांची निर्मिती कशी करायची. जसं आपण पाहिलं की तेलंगणा राज्य निर्माण झालं 2000 अलीकडच्या 2014च्या काळात. मग तेलंगणा, त्याच्या आधी मग झारखंड निर्माण झालं, मग छत्तीसगड निर्माण झालं. हे घटक राज्य कसे निर्माण करायची त्याची माहिती कलम 2 मध्ये दिली. कलम 3 मध्ये राज्याचा भूभाग कोणता आहे, त्याची सीमा कोणती आहे आणि नाव कसे बदलायचे. समजा एखाद्या राज्याचा भूभाग एखाद्या राज्याला जोडायचा, तो कसा जोडायचा त्याची माहिती कुठे आहे, कलम 3 मध्ये. आता उदाहरणार्थ महाराष्ट्रामध्ये पाहतो आपण मराठी भाषिकांची चळवळ सुरू आहे. कर्नाटकामधलं बेळगाव असेल, निपाणी असेल, कारवार असेल, हा सगळा मराठी भाषिक पट्टा महाराष्ट्राला मिळावा यासाठी मराठी भाषिकांचं आंदोलन सुरू आहे.
मग जर केंद्राला वाटलं तर या कलम 3 अंतर्गत तो भूभाग महाराष्ट्राला जोडता येतो. कारण काय? कारण कलम 3 अंतर्गत राज्याचे भूभाग, सीमा आणि नावं बदलण्याचा अधिकार हा या कलमाच्या अंतर्गत दिलेला आहे. त्यानंतर कलम 17 मध्ये अस्पृश्यता पाळण्यास बंदी आहे. आपल्या देशामध्ये अस्पृश्यता फार मोठ्या प्रमाणात होती. काही लोकांना अस्पृश्य समजलं नाही, त्यांची सावली सुद्धा मिटाळला, ती माणसं मिटाळली जाईल, त्यांना मिटाळ व्हायला. अशा प्रकारचं या देशामध्ये मोठ्या प्रमाणावर अस्पृश्यता पाळली जायची म्हणून संविधानाच्या कलम 17 मध्ये एकाच फटकाऱ्यामध्ये अस्पृश्यता बंदी करून टाकली. ही खबरदार जर कुणी अस्पृश्यता पाळली तर हा जो काही कलम आहे तो कलम काय करेल, त्याला बंदी करेल. म्हणून अस्पृश्यता बंदीचं जे कलम आहे अतिशय महत्वाचं आहे, कलम 17 मध्ये. कलम 29 मध्ये काय करायचे, अल्पसंख्याक लोक आहेत, काही बहुसंख्य लोक आहेत, ते अल्पसंख्याक लोक आहेत. या अल्पसंख्याक लोकांचं हिताचं रक्षण झालं पाहिजे की नाही तर बहुसंख्याक लोकशाहीमध्ये कसं असते, ज्याची संख्या जास्त त्याचं राज्य, मग अल्पसंख्याकांवर अन्याय होण्याची शक्यता असते याच्या ठिकाणी. म्हणून संविधानाच्या कलम 29 मध्ये अल्पसंख्याकांच्या हिताचं रक्षण करण्यासाठी महत्वाचे काही कायदे आणि कलम त्या ठिकाणी दिले. त्यानंतर कलम 32 मध्ये घटनात्मक उपाययोजनेचा हक्क दिलेला आहे की तुम्हाला घटनात्मक उपाययोजनेचा अधिकार कोणकोणते, आणि घटनात्मक उपाययोजनेच्या याच अधिकारांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी राज्यघटनेचा आत्मा म्हटलेला आहे. अतिशय महत्वाचा भाग आहे हा राज्यघटनेचा. आणि म्हणून तुम्ही आताच्या काळात अलीकडच्या काळात आलेला चित्रपट जय भीम नावाचा पाहिला असेल तर या जय भीम नावाच्या चित्रपटामध्ये याच कलम 32च्या अंतर्गत घटनात्मक उपाययोजनाच्या अधिकाराखाली त्या ठिकाणी केस लढवलेली आहे. ही घटनात्मक उपाययोजनाची माहिती या कलम 32 मध्ये दिली. त्यानंतर कलम 40 मध्ये ग्रामपंचायतीची स्थापना दिली. ग्रामपंचायती स्थापना आमच्या गावात आम्हीच सरकार, ग्रामपंचायतीची स्थापना करा त्याची माहिती दिली तुम्हाला कलम 40 मध्ये. कलम 43 मध्ये कामगारांना निर्वाह वेतन, म्हणजे जर समजा एखादा व्यक्ती काम करण्याला इच्छुक आहे पण त्याला काम मिळत नसेल तर कलम 43 काय सांगतं की अशा कामगारांना निर्वाह वेतन द्या, त्याचा निर्वाह होईल, त्याचा उदरनिर्वाह होईल एवढं वेतन देण्याची तरतूद कुठं आहे, कलम 43 मध्ये. कलम 44 काय सांगतं माहिती का, समान नागरी कायदा, सगळ्यांना समान नागरी कायदा लागू करावा अशा प्रकारची इच्छा या कलम 44 मध्ये लेखित नमूद केलेली आहे. अजूनही समान नागरी कायदा आपल्या देशात आलेला नाही. म्हणून काही धर्माचे वेगवेगळे कायदे, आमच्या धर्माचा वेगळा कायदा, यांच्या धर्माचा वेगळा कायदा, धर्माचे वेगवेगळे कायदे देशात नसावे तर यासाठी समान नागरी कायदा असणं गरजेचं आहे आणि तो कलम 44 मध्ये आहे. कलम 49 मध्ये राष्ट्रीय स्मारकाचं जतन केलं पाहिजे. राष्ट्रीय स्मारकांचे जतन कुठे आहे, कलम 49 मध्ये. कलम 51 मध्ये आंतरराष्ट्रीय शांततेसाठीचा कलम आहे, म्हणजे केवळ आपल्या देशाचा विकास झाला म्हणून भागणार नाही तर आंतरराष्ट्रीय शांतता निर्माण करण्यासाठी आपल्या देशाने काय करावं यासारखी माहिती कुठे दिलेली आहे तर ती कलम 51 मध्ये दिली. आंतरराष्ट्रीय शांतता निर्माण करण्यासाठी आपण कोणत्या प्रकारचं योगदान करावं याची माहिती, याची चर्चा या ठिकाणी केलेली आहे आंतरराष्ट्रीय शांततेच्या संदर्भामध्ये कलम 51 मध्ये. कलम 51 अ मध्ये मूलभूत कर्तव्य दिलेली आहे, जी आपण पाहिली 11 कर्तव्य आहे. कलम 52 मध्ये राष्ट्रपतीसाठी आहे ते की देशासाठी एक राष्ट्रपती असावा, मग त्याची निवडणूक कशी असावी, त्याचं वय किती असावं, त्याच्या कोणकोणत्या अटी असाव्यात, सगळी माहिती दिली आहे कलम 52 मध्ये राष्ट्रपतीविषयी. कलम 61 जे आहे ते महाभियोगाच्या कायद्याविषयी की महाभियोगाचा खटला दाखल करता येतो. महाभियोगाचा खटला जर दाखल करायचा असेल तर कलम 61 मध्ये माहिती, कारण महाभियोग हा जो खटला आहे तो आपल्याला एखाद्या उच्च पदस्थ अधिकारी, समजा राष्ट्रपती आहे, त्या राष्ट्रपतींना किंवा सर्वोच्च न्यायालयाच्या सरन्यायाधीशांना त्यांच्या पदावरून जर दूर करायचं असेल तर त्यासाठी त्यांच्या विरोधामध्ये महाभियोग खटला दाखल करावा लागतो. आणि हा महाभियोग खटला दाखल केल्यानंतर त्या लोकांना त्या महाभियोग खटल्याला सामोरं जावं लागतं आणि जर त्याच्यामध्ये ते दोषी असतील तर राष्ट्रपती असतील किंवा सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश असतील यांना सुद्धा त्यांच्या पदावरून दूर करता येतं. ते कलम आहे कलम 61 महाभियोग. कलम 63 मध्ये उपराष्ट्रपतींची तरतूद आहे. उपराष्ट्रपती कलम 63 मध्ये. कलम 71 मध्ये राष्ट्रपती उपराष्ट्रपती यांची निवडणूक. मग राष्ट्रपतीला निवडणुकीला कोणी मतदान करायचं, उपराष्ट्रपतीच्या निवडणुकीला कोणी मतदान करायचं, त्यांची निवडणूक केव्हा घ्यायची,
अशी प्रकारची माहिती कुठे आहे कलम 71 मध्ये. कलम 72 मध्ये राष्ट्रपतींचा क्षमादानाचा अधिकार आहे. राष्ट्रपतींना क्षमा करण्याचा अधिकार आहे. समजा आता एखाद्या XYZ व्यक्तीला जिल्हा न्यायालयात न्याय मिळाला नाही, घटक राज्याच्या त्या ठिकाणी खंडपीठात न्याय मिळाला नाही, उच्च न्यायालयात न्याय मिळाला नाही, सर्वोच्च न्यायालयात न्याय मिळाला नाही, ती व्यक्ती दयेचा अर्ज करू शकते कलम 72 अंतर्गत. आणि राष्ट्रपतींना भारताच्या संविधानाने कलम 72 अंतर्गत दयेचा अधिकार दिलेला आहे. जर राष्ट्रपतींना वाटलं खरोखर या व्यक्तीवर अन्याय झालाय, त्याला कुठेही न्याय मिळाला नाही, तर आणि तरच राष्ट्रपती हा क्षमादानाचा अधिकार वापरतात. या क्षमादानाच्या अधिकाराखाली राष्ट्रपती एखाद्या व्यक्तीची फाशीची शिक्षा सुद्धा, बघा काय म्हणतो, फाशीची शिक्षा सुद्धा रद्द करू शकतात किंवा ती कमी करू शकतात. म्हणजे हे कलम 72च्या अंतर्गत राष्ट्रपतींचा क्षमादानाचा अधिकार दिलेला आहे. त्यानंतर कलम 74 मध्ये काय दिलेलं आहे, प्रधानमंत्री आणि त्याचं मंत्रिमंडळ. कलम 79 मध्ये संसद आहे. मग संसदेचे 2 सभागृह आहेत. कलम 80 मध्ये राज्यसभा, कलम 81 मध्ये लोकसभा आणि कलम 85 मध्ये संसदेचं अधिवेशन. की संसदेचं अधिवेशन कधी बोलवावं त्याची माहिती कुठे आहे, कलम 85 मध्ये. कलम 86 मध्ये राष्ट्रपतीचं अभिभाषण, म्हणजे ज्यावेळी लोकसभा निर्माण होईल त्या लोकसभेच्या सुरुवातीला राष्ट्रपती भाषण करतात. सुरुवातीचं भाषण त्याला राष्ट्रपतीचं अभिभाषण म्हणतात. तर ते आहे कलम 86. कलम 110 मध्ये अर्थविधेयकाची व्याख्या दिली. अर्थविधेयक कोणत्या विधेयकाला म्हणायचं त्याची व्याख्या कुठे आहे, कलम 110 मध्ये. 112 मध्ये देशाचं अंदाजपत्रक तयार करण्याच्या संदर्भात तरतूद केलेली आहे. 112 मध्ये अंदाजपत्रक आहे देशाचं, की पुढच्या वर्षामध्ये आपल्याला काय काय लागणार आहे त्याचा अंदाज घेतला जातो, ज्याला आपण अंदाजपत्रक म्हणतो. त्यानंतर कलम 102(3) मध्ये राष्ट्रपतींचा वटहुकूम आहे. समजा संसदेचं अधिवेशन चालू नसेल आणि एखाद्या बाबतीमध्ये तातडीनं कायदा करण्याची गरज असेल, अशा वेळेला राष्ट्रपती वटहुकूम काढून ती बाब सोडवू शकतात. म्हणजे आता उदाहरणार्थ समजा महाराष्ट्रामध्ये मराठा आरक्षणाचा प्रश्न पेटलेला आहे. जर राष्ट्रपतींनी वटहुकूम काढला तर त्या वटहुकुमाला सुद्धा संसदेच्या कायद्या एवढंच महत्व असतं आणि तो वटहुकूम काढल्याच्या नंतर त्याला संसदेमध्ये मान्यता द्यावी लागते. पण संसदेचं अधिवेशन चालू नसताना अशा प्रकारचा तातडीचा वटहुकूम काढण्याचा अधिकार कोणाचा आहे, राष्ट्रपतींचा आहे. तो कलम आहे 123 मध्ये. 1, 2, 3 मध्ये वटहुकूम काढण्याचा अधिकार आहे राष्ट्रपतींना. कलम 124 मध्ये भारताचं सर्वोच्च न्यायालय, भारताचं सर्वोच्च न्यायालय कलम 124 अंतर्गत. त्यानंतर भारतामध्ये नियंत्रक व महालेखापालासाठी कलम आहे 148. कॅट म्हणतो आपण त्याला, तर तो आहे 148 नियंत्रक व महालेखापाल. त्यानंतर 155 अंतर्गत राज्यातले राज्यपाल आहे, की राज्यपालांची नेमणूक कशी करायची याच्या संदर्भामध्ये 155 कलमाच्या अंतर्गत माहिती आहे. त्यानंतर 165 मध्ये राज्याचा महाधिवक्ता, राज्याचा महाधिवक्ता जसं आपण पाहिलं केंद्रामध्ये नियंत्रक व महालेखापाल, तसं राज्याचा महाधिवक्ता त्याची माहिती त्याची तरतूद या ठिकाणी कलम 165 मध्ये दिली. कलम 170 मध्ये राज्याची विधानसभा, कलम 171 मध्ये विधान परिषद आणि पुन्हा राज्यपालांचा वटहुकूम काढण्याचं कलम आहे 213. म्हणजे इकडं 213 राज्यपाल वटहुकूम काढू शकतात, इकडं 123 ला राष्ट्रपती वटहुकूम काढू शकतात, म्हणजे आदेश काढू शकतात. एखादा कायदा करण्याची तातडीनं गरज. उदाहरणार्थ बघा आता महाराष्ट्रामध्ये एसटी कर्मचाऱ्यांचं आंदोलन पेटलंय. एसटी कर्मचाऱ्यांच्या रास्त मागण्या आहे आणि त्या रास्त मागण्यासाठी एसटी कर्मचाऱ्यांनी मागील 25-30 दिवसापासून बेमुदत आंदोलन केले. राज्य शासनामध्ये विलिनीकरण करा आणि राज्य शासनाच्या कर्मचाऱ्याप्रमाणे त्यांना पगारही रास्त मागणी, पण अद्यापही तोडगा निघालेला नाही. अशा वेळेला राज्यपाल त्यामध्ये हस्तक्षेप करून त्या सर्व मागण्या मान्य करण्याचा वटहुकूम काढू शकतात. बघा काय म्हणतो, राज्यपालाचा अधिकार आहे तो. राज्यपालाचा वटहुकूम काढण्याचा अधिकार कलम 213 अंतर्गत आहे. राज्यपालाला जर वाटलं की यांच्या रास्त मागण्या आहे आणि विधानसभेमध्ये कायदा केलेला नाही, कायदा केल्याशिवाय या मागण्या मान्य होणार नाही, तोपर्यंत खूप वेळ जाईल,
तोपर्यंत खूप लोक आत्महत्या करतील किंवा अजून काहीतरी कायदा सुव्यवस्था बिघडेल, तर राज्यपाल कलम 213 अंतर्गत वटहुकूम काढून त्याचं निरसन करू शकतात. आणि नंतर या वटहुकुमाला कायदे एवढंच महत्व असतं, नंतर त्या वटहुकुमाला त्या ठिकाणी आपण पाहतो की विधानसभेमध्ये त्याची मान्यता घ्यावी. त्यानंतर 214 मध्ये राज्याची उच्च न्यायालय आहे. 214 मध्ये 233 कलमाच्या अंतर्गत जिल्हा न्यायालय आहे. 248 कलमाच्या अंतर्गत संसदेचे विशेषाधिकार, म्हणजे राज्यसूची, संघसूची, समवर्ती सूची यांच्यापेक्षा जर वेगळे अशा प्रकारचे काही प्रसंग उद्भवले तर हे शेष अधिकार संसदेला दिलेले आहेत संविधानाने कलम 248 अंतर्गत. म्हणजे अशा प्रकारचा जर एखादा कायदा करण्याची गरज भासली तर तो कायदा कोण करेल, तर देशाची संसद करेल. कशात सांगितलंय? 248 कलमाच्या अंतर्गत सांगितले. त्यानंतर 280 कलमाच्या अंतर्गत वित्त आयोग आहे. 5 वर्षानंतर वित्त आयोग नेमला पाहिजे, त्या वित्त आयोगाने राज्यांना मोबदला दिला पाहिजे. या सगळ्यांची माहिती कुठे आहे, तर कलम 280 मध्ये आहे वित्त आयोगाच्या संदर्भामध्ये. त्यानंतर कलम 312 काय सांगते आपल्याला, तर अखिल भारतीय सेवा आहे. काही अखिल भारतीय सेवा सुद्धा निर्माण करता येतात, त्या निर्माण करण्याची माहिती कुठे आहे, कलम 312च्या अंतर्गत दिलेली आहे. त्यानंतर कलम 315 मध्ये काय सांगितलेलं आहे, केंद्र आणि राज्याचा लोकसेवा आयोग. म्हणजे केंद्रीय लोकसेवा आयोग ज्याला आपण युपीएससी म्हणतो, राज्याचा लोकसेवा आयोग ज्याला आपण एमपीएससी म्हणतो. एमपीएससी आणि युपीएससीच्या ज्या काही परीक्षा असतात त्या सगळ्यांची माहिती कुठे दिलेली आहे, तर ती कलम 315 दिलेली आहे. केंद्र व राज्यांचा लोकसेवा आयोग. मग लोकसेवा आयोगाचे अध्यक्ष कसे नेमावेत, त्यांचा कार्यकाळ किती असावा, अशा प्रकारची माहिती कुठे आहे, केंद्र आणि राज्याच्या लोकसेवा आयोगाची माहिती कलम 315 अंतर्गत दिली. कलम 324 अतिशय महत्वाचा आहे. देशाचा निवडणूक आयोग आहे. म्हणजे आपल्या देशामध्ये निवडणुका घेण्यासाठी भारताच्या संविधानाने स्वतंत्र निवडणूक आयोगाची निर्मिती केली. आणि हे स्वतंत्र निवडणूक आयोग कुठे आहे, तर ते कलम 324 मध्ये आहे. कलम 330 मध्ये लोकसभेमध्ये अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातींना राखीव जागा दिली आहे. कलम 330 मध्ये लोकसभेमध्ये या लोकांचं प्रतिनिधित्व असावं म्हणून लोकसभेमध्ये एससी आणि एसटी लोकांसाठी राखीव जागेची तरतूद कलम 330 अंतर्गत केलेली आहे. लोकसभेमध्ये निवडून जाणारे जे खासदार आहेत त्या खासदारांमध्ये काही अनुसूचित जातीचे खासदार लोक आले पाहिजेत, काही अनुसूचित जमातीचे लोक आले पाहिजे, त्याची तरतूद केलेली आहे कलम 330 मध्ये. कलम 343 मध्ये हिंदी भाषेला राजभाषेचा दर्जा दिलेला आहे. हिंदी भाषेला भारतीय संघराज्याची राजभाषा मान्यता प्राप्त आहे कलम 343 मध्ये. त्यानंतर कलम 352 अतिशय महत्वाचं आहे. राष्ट्रीय आणीबाणी आहे. देशावर जर संकट आलं तर देशामध्ये आणीबाणी जाहीर करतात. कोण जाहीर करतात? राष्ट्रपती. आणि सगळे अधिकार राष्ट्रपतीकडे येतात. ती कलम आहे 352 कलमामध्ये राष्ट्रीय आणीबाणी लावण्याचा अधिकार राष्ट्रपती. कलम 356 मध्ये राज्यामध्ये आणीबाणी लावली जाते. राज्यात जर कायदा आणि सुव्यवस्था बिघडली तर राष्ट्रपती राजवट लागू केली जाते आणि राज्यपालाकडे सगळे अधिकार येतात. मुख्यमंत्र्याचे अधिकार राज्यपालांना प्राप्त होतात. अशा प्रकारचं 356 कलमाच्या अंतर्गत राज्यामध्ये जर अशांतता निर्माण झाली, सशस्त्र बंडाळी कुणी केली तर त्या ठिकाणी राज्यामध्ये राष्ट्रपती राजवट लावली जाते, राज्यामध्ये आणीबाणी जाहीर केली जाते. त्यानंतर हे अतिशय महत्वाचं कलम आहे ज्याची अंमलबजावणी अजूनही झालेली नाही, ते म्हणजे 360 कलम आर्थिक आणीबाणी. आर्थिक आणीबाणीचं कलम जे आहे त्याची अंमलबजावणी आपल्या देशात अजून झालेली नाही. हे कधी होते अंमलबजावणी माहिती तुम्हाला? ज्यावेळी देशाची अर्थव्यवस्था ढासळेल, देशाची परकीय गंगा जेव्हा शून्यावर येईल त्यावेळी हे 360 कलम लागू होतं. आणि मग त्या देशातील जे काही नोकरदार वर्ग आहेत, राष्ट्रपतीचा पगार आहे, अजून सगळ्या लोकांचे पगार आहेत, ते कपात करण्याचा अधिकार या ठिकाणी आर्थिक आणीबाणीच्या अंतर्गत कलम 360 मध्ये दिलेला आहे. त्यानंतर महत्वाचा कलम आहे ते म्हणजे 368, जे कलम घटनेमध्ये दुरुस्ती कशी करावी त्याची पद्धती दिलेली आहे. घटना दुरुस्तीचं कलम आहे 368. त्यानंतर तो महत्वाचं शेवटचं कलम जे होतं ते होतं 370. आपल्या याच्यामधलं जम्मू काश्मीरचा विशेष दर्जा दिलेला होता या कलमाच्या अंतर्गत, जे कलम 5 ऑगस्ट
2019 रोजी रद्द केलेलं आहे. म्हणजे जम्मू काश्मीरला वेगळा दर्जा देणारं जे कलम होतं 370 कलम, हे 370 कलम आता संविधानातून रद्दबातल केलेलं आहे. 370 कलम हे काढून टाकलेलं आहे, जे 5 ऑगस्ट 2019 ला देशाच्या मोदी सरकारने. आता काय झालेलं आहे, जम्मू काश्मीरचा विशेष दर्जा काढून टाकलाय, जम्मू काश्मीरचा राज्याचा दर्जा काढून टाकलाय. जम्मू काश्मीरच्या राज्याचे 2 राज्य केले घटक राज्य. घटक राज्य म्हणण्यापेक्षा केंद्रशासित राज्य. एक राज्याचे 2 केंद्रशासित प्रदेश, एक जम्मू आणि दुसरा लडाख, किंवा जम्मू काश्मीरचं एक केंद्रशासित प्रदेश आणि दुसरा लडाखचा वेगळा केंद्रशासित प्रदेश. अशा प्रकारचा एक कलम 370 होता संविधानातला, जे 2019 मध्ये रद्द झालेला आहे. अशा प्रकारे भारताच्या संविधानामध्ये आपण पाहतो की काही देशाकडून उदात्त तत्व स्वीकारलेली आहेत. कोणकोणत्या देशाकडून काय काय स्वीकारलेले बघा. ब्रिटनकडून आपण म्हणजे इंग्लंडकडून आपण संसदीय शासन स्वीकारलेले आहे. संसद महत्वाची, संसदेचे 2 सभागृह, लोकसभा राज्यसभा, राष्ट्रपतीचा प्रमुख, एकेरी नागरिकत्व, म्हणजे भारतामध्ये एकेरी नागरिकत्व आहे. आपल्याकडे असं होत नाही की महाराष्ट्राचा नागरिक वेगळा आणि देशाचा नागरिक वेगळा. तर महाराष्ट्राचा नागरिक हा देशाचा नागरिक, देशाचा नागरिक हाच महाराष्ट्राचा नागरिक. जसं अमेरिकेमध्ये दुहेरी नागरिकत्व आहे. अमेरिकेमध्ये कसं आहे, त्या राज्याचं नागरिकत्व वेगळं आणि त्या अमेरिकेचं संघराज्याचं नागरिकत्व वेगळं. पण आपल्या देशामध्ये दुहेरी नागरिकत्वाची पद्धती नाही, पण एकेरी नागरिकत्व आहे. कोणत्या देशाकडून स्वीकारले आपण, ते ब्रिटनकडून. अमेरिकेकडून काय घेतलंय आपण, सरनामा घेतलाय, प्रियांबल, प्रास्ताविका संविधानाची. मूलभूत हक्क घेतले, की मूलभूत हक्क कोणकोणते पाहिजे नागरिकांना, हे मूलभूत हक्क आपण कोण घेतले, तर अमेरिकेकडून घेतले. त्यानंतर महाभियोग, जे आपण पाहिलं, महाभियोगाचा खटला दाखल करता येतो राष्ट्रपतीच्या विरोधामध्ये, सर्वोच्च न्यायालयाच्या सरन्यायाधीशांच्या विरोधामध्ये. अशा प्रकारचं हे महाभियोग. त्यानंतर न्यायालयीन पुनर्विलोकन, न्यायालयाला पुनर्विलोकन करण्याचा अधिकार आहे. समजा एखादा कायदा संविधानाने, एखादा कायदा संसदेने केला, पास केला, बहुमताने पास केला, परंतु तो कायदा भारताच्या संविधानाला अनुरूप आहे का नाही हे पाहण्याचा अधिकार कोणाला आहे, भारताच्या सर्वोच्च न्यायालयाला आहे. आणि सर्वोच्च न्यायालयाला जर वाटलं की हा संसदेने केलेला कायदा भारताच्या संविधानाला सुसंगत नाही, तर अशा वेळी सर्वोच्च न्यायालय भारताच्या संसदेने केलेला जो कायदा असेल तो रद्द करू शकतं. एवढी पॉवर या न्यायालयीन पुनर्विलोकनाच्या मार्फत सर्वोच्च न्यायालयाला दिलेली आहे. म्हणून संसदेमध्ये सरकार कोणाचं जरी असलं तरी कायदा करताना संसदेच्या सरकाराला त्या ठिकाणी राज्यघटनेच्या चौकटीमध्येच कायदा करावा लागतो. राज्यघटनेची चौकट ओलांडून कायदा कोणालाही करता येत नाही. त्यानंतर आपण फ्रान्सकडून काय शिकलोय, काय स्वीकारलंय आपण, तर गणराज्य स्वीकारलंय. स्वातंत्र्य, समता, बंधुता स्वीकारलेली आहे. स्वातंत्र्य, समता, बंधुता ही मूल्य आधुनिक काळामध्ये कुणी दिलेली देण आहे ती, तर ती फ्रान्सची देण आहे जी आपण स्वीकारली. स्वातंत्र्य, समता, बंधुता, न्याय. त्यानंतर जर्मनीकडून काय स्वीकारलंय आपण, जर्मनीचं जे वायमर प्रजासत्ताक होतं त्या काळातलं, त्या वायमर प्रजासत्ताकातून आपण स्वीकारले आणीबाणी. मग राष्ट्रीय आणीबाणी, राज्य आणीबाणी, आर्थिक आणीबाणी, हे सगळं आपण इमर्जन्सी म्हणतो आपण इंग्रजी ज्याला आपण, ती इमर्जन्सी आपण कुठून घेतलेली आहे, तर जर्मनीकडून घेतलेली आहे. जर्मनीचं वायमर प्रजासत्ताक यांच्याकडून घेतली. त्यानंतर ऑस्ट्रेलियाकडून काय घेतलंय आपण, तर समवर्ती सूची. रशियाकडून काय घेतलंय आपण, मूलभूत कर्तव्य घेतले, की मूलभूत कोणकोणते नागरिकांना कर्तव्य असावेत ते आपण रशियाकडून घेतले, सोव्हिएत युनियनकडून. त्यानंतर दक्षिण आफ्रिकेकडून काय घेतलं आपण, तर दक्षिण आफ्रिकेच्या राज्यघटनेतून आपण घटना दुरुस्तीची पद्धत घेतली. ही घटना दुरुस्ती कशी करावी, कोणकोणत्या मार्फत करावी, बहुमताने करावी, मग साध्या बहुमताने का विशिष्ट बहुमताने करावी, ही सगळी आपण दक्षिण आफ्रिकेच्या संविधानावरून घेतलेली माहिती आहे किंवा त्या संविधानाच्या तरतुदीप्रमाणे माहिती आहे. पण विशेष करून 1935चा जो कायदा आहे त्या 1935च्या कायद्यातल्या बऱ्याचशा तरतुदी आपल्या भारताच्या संविधानामध्ये घेतलेल्या आहेत. तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो, आज आपण आपल्या देशाचं संविधान म्हणजे काय, देशाचं संविधान कसं तयार झालं, देशाचं संविधान तयार करण्यासाठी किती सदस्य होते, त्या सदस्यामध्ये स्त्री सदस्य कोणते, पुरुष सदस्य कोणते होते महत्वाचे, संसदेचे त्या ठिकाणी त्या घटना समितीचे अध्यक्ष कोण होते, सल्लागार कोण होते, घटनेमध्ये कोणकोणती कलम आहेत, प्रजासत्ताक दिन कधी साजरा केला जातो, त्यानंतर संविधान दिन का साजरा करतात, संविधानामध्ये कोणकोणत्या तरतुदी आहेत, संविधानाची महत्वाची कलम कोणकोणती आहेत, संविधानामध्ये आपण कोणकोणत्या देशाकडून काय काय घेतलं, या सगळ्या बाबीची माहिती आपण या ठिकाणी पाहिलेली आहे.
याही आधी आपण वेगवेगळ्या प्रकारचे व्हिडिओ बनवून टाकलेले आहेत. आपण जर या ठिकाणी नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. जर व्हिडिओ आवडला असेल तर आणि तरच लाईक करा आणि मित्रांना शेअर करा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.